नमस्कार मित्रांनो, सह्याद्री नेचर ट्रेल्सच्या नव्या भागात मी तुम्हा सर्वांचे स्वागत करतो। मागील भागात आपण सागरी किल्ल्यांची अर्थात खांदेरी उंदेरीची सफर केली। आता ह्या भागात आपण सह्याद्रीच्या शिखरावर भटकंती करणार आहोत। या भागात आपण किल्ल्यांच्या विविध प्रकारापैकी एक दुर्मिळ प्रकार म्हणजे वनदुर्ग वासोट्याची सफर करणार आहोत। हा किल्ला महाराष्ट्रातील सातारा जिल्ह्याचा मेढा म्हणजे जावळी तालुक्यातील कोयनानगर धरणाच्या अजस्त्र जलाशया पलीकडे सह्याद्रीच्या घनदाट निबिड अरण्यामध्ये समुद्र सपाटीपासून 3700 फूट उंचीवर वसला असून कोयना व्याघ्र प्रकल्पाच्या अभयारण्यात समाविष्ट आहे। कोयनेच्या घनदाट जंगलातील हा किल्ला जणू एखाद्या वाघासारखा दबा धरून आजही स्वराज्य रक्षण करतोय। म्हणून की काय, ह्याला व्याघ्रगड असे देखील म्हणतात। या किल्ल्याच्या नावाचा मागोवा घेतल्यास आपण पार पुराण काळापर्यंत मागे जातो। अशी मान्यता आहे की वसिष्ठ ऋषींचा एक शिष्य तपसाधनेसाठी विंध्य पर्वत ओलांडून दंडकारण्यात आला व त्याने ह्याच शिखरावर वास्तव्य केले व आपल्या गुरूंचे नाव या पर्वताला दिले। कालौघात त्याचा अपभ्रंश होऊन वासोटा नाव प्रचारात आले। हा किल्ला डोंगरावर असल्याने गिरिदुर्ग देखील आहे व घनदाट जंगलात असल्याने वनदुर्ग देखील आहे। म्हणूनच ह्याला मिश्र दुर्ग प्रकारात मोजले जाते। इतिहासाच्या पुस्तकांमध्ये व बखरींमध्ये शोधायला गेले असता असे समजून येते की कोकणचा समुद्र व दख्खनचे पठार यांना विभाजित करणारी अजस्त्र सह्याद्री रांग दक्षिण उत्तर पसरलेली आहे। सागरी बंदरावर येणारा प्राचीन परकीय व्यापारी माल अंतर्गत व्यापारी पेठांकडे नेण्यासाठी ह्या डोंगर रांगेत अनेक घाटवाटा सातवाहन काळापासून अस्तित्वात आल्या। हरणे, दाभोळ, अंजनवेलच्या बंदरातून घाटमाथ्यावर येण्यासाठी आजच्या वासोट्याच्या प्रदेशातून घाटवाटा विकसित झाल्या। त्यावर लक्ष ठेवण्यासाठी वासोट्याची निर्मिती झाली असावी असा बराच इतिहासकारांचा अंदाज आहे। कोयनेच्या धरणामुळे व व्याघ्र प्रकल्पामुळे ह्या किल्ल्यावर मुक्कामाला बंदी आहे। किल्ल्याकडे येण्यासाठी आपल्याला सातारा शहर गाठावे लागते। तेथून सातारा कास बामणोली रस्त्याने आपण बामणोली ह्या पायथ्याच्या गावात पोहोचू शकतो। ह्या बेस विलेज मधून जवळपास तास दीड तासाचा कोयना धरणाच्या शिवसागर जलाशयातून रोमांचक जलप्रवास करून लॉन्चद्वारे कोयना व्याघ्र प्रकल्पाच्या प्रवेशद्वारापाशी येऊन वन खात्याचे शुल्क भरून आपण वासोट्यावर पोहोचू शकतो। दादर पुदुचेरी ही रात्री सुटणारी गाडी पकडून आम्ही देखील सातारा स्टेशनवर येऊन तेथून पुढे जीपने प्रवास करून बामणोली या पायथ्याच्या बेस विलेज पर्यंत येऊन पोहोचलो। येथे कास कोयना ॲग्रो टुरिझम ह्या अतिशय सुंदर अशा रिसॉर्टमध्ये आम्ही राहण्याची व्यवस्था केली होती। भल्या पहाटे या रिसॉर्टमध्ये पोहोचून येथूनच नाश्ता करून आणि थोडीशी तासाभराची विश्रांती घेऊन आम्ही पुढे वासोट्याकडे जायचा कार्यक्रम आखला होता। हा रिसॉर्ट बामणोली गावात असून कोयनानगर धरणाच्या शिवसागर जलाशयाला लागूनच असल्याने ह्या रिसॉर्टमधनच आपल्याला बोटीची सोय करून देण्यात येते, ज्याने आपल्याला व्याघ्र प्रकल्पाच्या मुख्य द्वारापर्यंत पोहोचता येते। आणि या रिसॉर्टची माहिती देखील मी तुम्हाला आमच्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन मध्ये देईन, जेणेकरून तुम्हाला जर येथे यायचे असेल तर ती माहिती उपयोगी पडेल। अर्थात बामणोली गावात असे अनेक रिसॉर्ट असून तुम्ही कुठल्याही रिसॉर्ट मधून हा वासोट्याचा जंगल ट्रेकचा कार्यक्रम आयोजित करू शकाल। येथूनच आता आम्ही कोयनेच्या शिवसागर जलाशयात मधून बोट प्रवासाचा आनंद घेत वासोट्याकडे रवाना झालो। मार्च महिना असल्यामुळे शिवसागर जलाशयाच्या पातळीपर्यंत आम्हाला काही अंतर चालत जावे लागले। तेथेच आमची नागेश्वरी बोट आमच्या संपूर्ण ग्रुपसाठी तयार होती आणि ह्याच बोटीद्वारे प्रवास करून आम्ही आता वासोटा किल्ल्यापर्यंत जाणार होतो। हा प्रवास साधारण 50 मिनिटं ते 1 तास इतक्या वेळाचा असून येथून जाताना बरेच सुंदर सुंदर नजारे दृष्टीक्षेपात येतात। नमस्कार मित्रांनो, सह्याद्री नेचर ट्रेल्सच्या एका नव्या भागात मी तुमचं स्वागत करतो। आज आपण महाराष्ट्रातल्या वनदुर्गांपैकी एक असणाऱ्या
वासोटा किल्ल्याला भेट द्यायला जात आहोत। तुम्ही बघतच आहात माझ्या पाठी कोयनाच्या शिवाजी सागर जलाशयाचा अतिशय प्रचंड मोठा विस्तार तुम्हाला नजरेस पडतो। आता आमचा ग्रुप बोटीत बसत आहे। आपण या बोटीने वासोट्याच्या मेट इंदवलीपर्यंत जाणार आहोत आणि वाटेत आता अतिशय सुंदर निसर्ग दृश्यांचा आस्वाद घेणार आहोत। वासोट्याला पोहोचून छत्रपती शिवाजी महाराजांच्या इतिहासाला उजाळा देखील देणार आहोत। चला तर मग सफर करूया किल्ले व्याघ्रदुर्ग उर्फ वासोट्याची। बोल गणपती बाप्पा मंगल मूर्ती छत्रपती शिवाजी महाराज की जय। कोयना ॲग्रो टुरिझम ते मेट इंदवली पर्यंतच्या लॉन्चच्या प्रवासाला साधारण 50 मिनिटं ते 1 तास लागतो। या प्रवासादरम्यान आपल्याला सर्वत्र मनमोहक निसर्ग दृश्य सतत अनुभवण्यास मिळतात। तर ह्याच प्रवासादरम्यान आपण आता वासोट्याच्या प्राचीन इतिहासाचा मागोवा घेऊया। वासोटा किल्ल्याचा इतिहास तपासून बघायला गेल्यास आपल्याला पहिला संदर्भ पुराणातील सापडतो, ज्यात या किल्ल्याच्या नावाचे कोडे देखील दडलेले आहे। वसिष्ठ ऋषींच्या शिष्याने आपल्या गुरूंच्या नावे प्रथमतः येथे आश्रम स्थापून ज्ञानसाधना सुरू केली। कालौघात वसिष्ठ नावाचे वासोटा झाले असे काही इतिहासकार मानतात। पुढे या जागेचे भौगोलिक महत्त्व जाणून स्थानिक राजसत्तांनी येथे लष्करी ठाणे तयार करून घेतले असण्याची शक्यता काही अभ्यासक व्यक्त करतात। ज्ञानेश्वरी सारख्या ग्रंथातून वासोटा नावाची अजून एक व्युत्पत्ती मिळते। वसवटा म्हणजे वसवण्यास योग्य जागा। या मूळ शब्दाचा अपभ्रंश होऊन वासोटा हा शब्द प्रचारात आला असावा असे काही इतिहासकारांचे मत आहे। श्रीमंत छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळात घनदाट अरण्यातील या वनदुर्गाला व्याघ्रगड असे अतिशय समर्पक नाव छत्रपती शिवाजी महाराजांकडून देण्यात आले। हा किल्ला सर्वप्रथम कोणी बांधला याचा लिखित पुरावा सापडत नाही। राष्ट्रकूट राजकुळातील राजा अविधेय याने दिलेल्या पंडरंगपल्लीच्या ताम्रपटात वसाटा नावाच्या स्थळाचा उल्लेख आहे, पण तो वसाटा म्हणजेच आपला वासोटा किल्ला आहे की नाही याबाबत इतिहासकारात एकमत नाही। कारण राजा अविधेय इसवी सन 440 ते 455 इतक्या प्राचीन काळी राष्ट्रकूट घराण्यातील राजा होऊन गेला। यानंतर प्राचीन इतिहासामध्ये वासोटा किल्ल्याचा महत्वाचा उल्लेख शिलाहार राजकुळातील प्रसिद्ध राजा भोजराजा द्वितीय इसवी सन 1175 ते 1215 या दरम्यान येतो। ह्या राजाने शिलाहार राज्यात जवळपास 12 ते 15 किल्ले बांधण्याचा उल्लेख आपल्याला बऱ्याच ग्रंथातून सापडतो। याच राजाच्या काळात पन्हाळा, अजिंक्यतारा अशा प्रसिद्ध किल्ल्यांच्या बांधणीसोबत वासोटा किल्ल्याची बांधणी झाली असण्याची शक्यता बरेच इतिहासकार एकमताने दर्शवतात। 1215 ते 1318 या दीर्घ कालखंडात येथे महाराष्ट्राचे पुढील राज्यकर्ते देवगिरी येथील यादव सम्राट यांची सत्ता होती। पुढे इस्लामी आक्रमणाच्या कालखंडात देखील प्रचंड घनदाट अरण्यात उंच कड्यांच्या सानिध्यात महाकाय सह्याद्रीचे अक्राळ विक्राळ रूप पाहून खिलजी, तुघलक या मुस्लिम केंद्रीय सत्तांची येथवर कधीही थेटपणे शासन असल्याची कुठलीच नोंद आपल्याला आढळत नाही। कोकणातील स्थानिक मराठा सत्ताधीश शिर्के व मोरे यांच्या ताब्यात हा प्रदेश होता। 1450 सालच्या पुढे बहमनी सुलतानांच्या काळात प्रथमतः या सत्ताधीशांना सुलतानी अधिपत्य मानावे लागून बहमनी सत्ता स्थापन झाली, तरी स्थानिक राज्यकारभार पूर्णपणे स्थानिकांच्याच हातात असे। 1490च्या पुढे बहामनी साम्राज्याचे तुकडे पडून सह्याद्रीचा हा भाग आदिलशाहीच्या राज्याचा हिस्सा बनला व या भागाला जावळीचे अरण्य म्हणत असत। मोर्यांचे घराणे येथील पिढीजात राज्यकर्ते असून ते विजापूरच्या आदिलशहाचे स्वामित्व पत्करून येथे राज्य करत। यानंतरच्या कालखंडात महाराष्ट्र भूमीचा भाग्योदय होऊन मराठ्यांचे स्वराज्य स्थापन करणाऱ्या शिवछत्रपतींची पावले प्रथमतः या प्रदेशात 15 जानेवारी 1656च्या सुमारास पडली।
ह्याच दिवशी चंद्रराव मुळे याची जावळी जहागीर खालसा होऊन छत्रपती शिवरायांच्या स्वराज्याचा भाग बनली. पण वासोटा इतक्या घनदाट व अडचणीच्या प्रदेशात होता की जरी जावळीच्या मोऱ्यांनी सपशेल शरणागती पत्करली, रायरी, चंद्रगड, मकरंदगड, कंगोरी, सोनगड, चांभारगड हे किल्ले स्वराज्यात आले, तरी वासोटा मात्र छत्रपती शिवरायांपुढेही न झुकता विजापुरी अंमलात राहिला. पुढे शिवरायांवर अफजलचे संकट आले. ते महाराजांनी अफजलला फाडून उधळून लावले व लगेचच प्रतापगड ते पन्हाळा हा संपूर्ण सह्याद्री पट्टा जिंकला. पण अपवाद एकच, म्हणजे वासोटा हा किल्ला अजूनही विजापुरी ताब्यातच राहिला होता. 1660च्या मार्च महिन्यात सिद्दी जौहर स्वराज्यावर चालून आला. त्याने महाराजांना पन्हाळ्यावर कोंडीत पकडले. त्याचवेळी मुघलांतर्फे शाहिस्ता खान देखील स्वराज्यावर चालून आला. या भयंकर परिस्थितीत देखील मातोश्री जिजाबाई साहेब स्वराज्याचे संरक्षण आणि संगोपन करत होत्या. जेधे शकावली मधील नोंदीनुसार 6 जून 1660 रोजी राजगडच्या फौजेने आदिलशाही किल्लेदाराकडून वासोटा किल्ला जिंकून घेतला व येथून पुढे हा सह्याद्रीचा वाघ स्वराज्य सेवेत दाखल झाला. वासोटा किल्ल्याच्या नोंदी शोधताना आम्हाला मराठी रियासत पूर्वार्ध ह्या गोविंद सखाराम देसाई लिखित पुस्तकामध्ये छत्रपती शिवरायांनी 1655 साली जेव्हा जावळी जिंकली तेव्हाच वासोटा देखील जिंकून घेतला. या कामी आबाजी विश्वनाथ प्रभू या सरदाराने बराच पराक्रम केला, ज्यामुळे हा किल्ला मोऱ्यांच्या जावळी जहागिरीतून स्वराज्यात दाखल झाला अशी नोंद देखील सापडली. ह्यावरून असा अंदाज व्यक्त करता येतो की कदाचित 1655 साली मराठ्यांनी प्रथमतः किल्ला जिंकला असावा, पण आदिलशाही फौजेने तो परत ताब्यात घेतला असावा, ज्यामुळे जून 1660 मध्ये परत एकदा मराठ्यांनी हमला करून वासोटा स्वराज्यात आणला. सह्याद्री पर्वतांमध्ये अतिशय बिकट ठिकाणी अतिघनदाट जंगलांमध्ये असणाऱ्या या किल्ल्याचा उपयोग शिवाजी महाराजांनी तुरुंग म्हणून उत्तम रीतीने केला. स्वराज्यासाठी धोकादायक व्यक्तींना येथे तुरुंगवासात ठेवले जात असे. येथून यदा कदाचित मराठ्यांच्या पहारेकऱ्यांची नजर चुकवून उंच तट ओलांडून वासोट्याबाहेर पळालेच तरी घनदाट जंगलात वाटच सापडू शकत नसे. प्रचंड कडेकपाऱ्या घनदाट जंगलातील हिंस्त्र श्वापदे यांना टाळून जवळच्या गावात पोहोचणे जवळपास अशक्य असे. त्यामुळे अभेद्य तुरुंग म्हणून वासोट्याची ख्याती होती. ह्या भयावह तुरुंगाचा पहिला ज्ञात अनुभव अरबस्तानच्या समुद्री लुटारू म्हणजे चाचे मंडळींनी घेतला. स्वराज्य निर्माण होण्याआधी ही अरबी चाचे मंडळी अगदी खुशाल कोकणात येत जंजिरा सिद्दी व आदिलशाही मुलखात वाटेल तशा गावांवर धाडी घालत संपत्ती बायका मुलं लुटत आदिलशाही सत्तेला त्याचे फारसे काही देणे घेणे नसल्याने त्यांना कोणीच प्रतिबंध करत नसे. स्वराज्य कोकणात आल्यावर मात्र शिवाजी महाराजांनी ह्यापैकी काही चाच्यांच्या टोळ्यांना पकडले व वासोटा किल्ल्याच्या तुरुंगात डांबून त्यांचा यथायोग्य पाहुणचार केला व स्वराज्यात लुटालूट केल्यास काय शिक्षा मिळते हे या चाच्यांना पुरेपूर समजावले. सुतासारखे सरळ झालेले हे चाचे परत अरबस्तानात पोहोचून त्यांनी तिथे स्वतःला मिळालेल्या खरपूस फटक्यांच्या बातम्या तिखट मीठ लावून पसरवल्या, ज्याचा योग्य परिणाम होऊन अरबी चाच्यांच्या कोकणात पडणाऱ्या टोळधाडी बऱ्याच प्रमाणात कमी झाला. अशा रीतीने वासोट्याच्या प्राचीन काळातील इतिहासापासून ते वासोटा स्वराज्य सेवेत दाखल होईपर्यंतचा गौरवशाली इतिहास ऐकत ऐकत आम्ही येथे जलप्रवास संपूर्ण करून मेट इंदवली येथे असणाऱ्या वासोटा व्याघ्र प्रकल्पाच्या गेट जवळच्या बोटींच्या शेवटच्या थांब्यापाशी आलो. येथे धक्का नसल्याने आपल्याला अशी कसरत करतच बोटीतनं उतरावे लागते. तेव्हा मी सर्व पर्यटकांना विनंती करीन की येथे अतिशय सावधानीपूर्वक उतरावे, कारण येथे धक्क्याची किंवा इतर कुठलीच काहीच सोय नाही. अशा रीतीने आमचा ग्रुप देखील येथे बोटीतनं काळजीपूर्वक उतरला आणि येथून जवळच असलेल्या ठळक पायवाटेने जंगलात डोंगरात दडलेल्या व्याघ्र प्रकल्पाच्या प्रवेशद्वारापाशी जाऊन पोहोचला. सातारा जिल्ह्यातील पाटण आणि जावळी तालुक्यामध्ये वसलेले कोयना अभयारण्य 1985 साली भारत सरकारने जाहीर केले. जानेवारी 2010 मध्ये सह्याद्री व्याघ्र प्रकल्पाचा हा एक भाग घोषित करण्यात आलेला आहे.
त्याला या प्रकल्पाच्या मुख्य क्षेत्रामध्ये समाविष्ट करण्याचा प्रस्ताव देखील आहे. चांदोली राष्ट्रीय उद्यानाचे 317 चौरस किलोमीटर आणि कोयना वन्यजीव अभयारण्याचे 423 चौरस किलोमीटर असे मिळून हे व्याघ्र प्रकल्पाचे क्षेत्र घोषित करण्यात आलेले आहे. येथे वाघाबरोबर गवा, चितळ, सांबर, हरिण, बिबटे असे प्राणी देखील पाहायला मिळतात. कोयना, कंदाटी, सोळशी या नद्या या अभयारण्यातून वाहतात. कोयना नदी व कोयना धरणाने तयार केलेला विशाल असा शिवसागर जलाशयाचे पाणलोट क्षेत्र देखील या अभयारण्यात येते. उद्यानाच्या दक्षिणेला चांदोली राष्ट्रीय उद्यान असून अभयारण्यात कोयना धरणाचे पूर्व आणि पश्चिमेकडील पाणलोट क्षेत्र समाविष्ट आहे. शिवसागर जलाशयात मोठ्या प्रमाणात दोन्ही बाजूनी पश्चिम घाटाच्या तीव्र उतारांमुळे हे अभयारण्य चांगले संरक्षित झालेले आहे. हे संरक्षित क्षेत्र दक्षिणेस चांदोली राष्ट्रीय उद्यान आणि राधानगरी वन्यजीव अभयारण्याशी वनांनी जोडलेल्या वन्यजीव कॉरिडॉरचा एक मोठा महत्वाचा असा भाग आहे. वासोटा किल्ल्याचा संपूर्ण परिसर सह्याद्री व्याघ्र प्रकल्प असल्याने संपूर्ण पावसाळ्यात म्हणजेच 15 जून ते 15 ऑक्टोबर आणि 31 डिसेंबर आणि जानेवारी 1 या कालावधीमध्ये वासोटा भागात जाण्यास पूर्ण बंदी असते. अभयारण्यात सकाळी 7:30 ते दुपारी 1:30 इतक्याच कालावधीमध्ये प्रवेशाची अनुमती मिळते. त्यासाठी वन खात्याचे प्रवेश शुल्क प्रति व्यक्ती 30, बोटी करता 150 व गाईडसाठी 300 असे आकारले जाते. त्याचप्रमाणे प्रत्येक ग्रुपची कसून तपासणी होऊन प्रत्येक व्यक्ती किती प्लास्टिक नेत आहे हे मोजून त्याबद्दल 500 ते 1000 प्रत्येक ग्रुप मागे डिपॉझिट ठेवले जाते. प्रत्येक व्यक्ती परत आली की तिने जितके प्लास्टिक नेले होते तितके परत आणल्याची खातरजमा करून प्रत्येक ग्रुप आपापले डिपॉझिट परत घेऊन जाऊ शकतो. अशा रीतीने येथे अतिशय चांगल्या पद्धतीने वन खाते येथील व्याघ्र प्रकल्पाच्या संवर्धनाचे आणि जतनाचे काम करत आहे. वन विभागाचे शुल्क भरून आणि वन विभागाची तपासणी पार करून वन विभागाच्या चौकी पुढे असलेली ही पाऊलवाट आपल्याला वासोट्याकडे घेऊन जाते. ही अतिशय खडतर आणि चढणीची पाऊलवाट पार करून वासोट्यापर्यंत पोहोचायला 1.5 ते 2 तास सहजच लागू शकतात. तेव्हा आता ह्या वाटचाली दरम्यान आपण वासोट्याचा पुढील इतिहास काय काय घडला ते इतिहासाच्या साधनातून समजावून घेऊया. मागेच आपण पाहिले की छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळामध्ये वासोट्याचा उपयोग कैद्यांसाठीचा तुरुंग म्हणून केला जात असे आणि वासोट्यामध्ये काही अरबी चाच्यांना देखील मराठ्यांच्या वेळेला कैदेत ठेवण्यात आलेले होते. याच पुढे आपण वासोट्यातल्या पुढच्या आदबखान्यातील पाहुण्यांची नोंद तपासताना बघतो की पुढचे देखील पाहुणे आंतरराष्ट्रीयच होते. मार्च 1660च्या दरम्यान विजापूरकर सिद्धी जौहरने पन्हाळ्याच्या वेढ्यात शिवरायांना अडकवले. तेव्हा आदिलशाही फौजेसाठी लांब पल्ल्याच्या तोफा पुरवण्याचे काम राजापूरच्या इंग्रजी वखारीतील लाल कोटातील गोऱ्या माकडांनी केले. इतकेच नव्हे तर विजापुरी फौजेत स्वतः दाखल होऊन इंग्रजी निशाण खुलेपणाने फडकवत पन्हाळ्यावर गोळे डागले. सिद्धी जौहर व शाहिस्त खान यांच्या कचाट्यातून शिवाजी महाराज काही सुटत नाहीत तर आदिलशाहीला मदत करून व्यापारी सवलती, करात सूट वगैरे पदरात पाडून घेऊया असा दीडशहाणपणाचा विचार करून राजापूर वखारीचा मुख्य हेनरी रिव्हिंग्टन याने सुरतेच्या मुख्य कचेरीला न विचारता स्वतःच लांब पल्ल्याची मोठी तोफ व दाळूगोळ्याचे पेटारे सिद्धी जौहरला पुरवले. हे स्वतः शिवरायांनी पन्हाळ्यावरून पाहिले होते. त्यावेळी शिवरायांनी इंग्रजांना धडा शिकवण्याचे निश्चित केले. पुढे महाराज सिद्धीच्या तावडीतून निसटले व राजगडी पोहोचले. बरोबर एकाच वर्षात म्हणजेच 15 मार्च 1661 रोजी महाराजांनी स्वतः राजापुरावर हमला केला. सामान्य व्यापाऱ्याकडून खंडणी घेतली पण इंग्रजांची वखार मात्र 3 हात कुदळी लावून खणून काढली. इंग्रजांचा 24,000 होन किमतीचा माल मराठ्यांनी जप्त केला. रँडॉल्फ टेलर, फेरॉन्ड, रिचर्ड टेलर, गिफोर्ड, रिचर्ड नेपियर, सॅम्युअल बर्नार्ड या इंग्रजांच्या वखारीतील बऱ्याच गोऱ्या व्यापाऱ्यांना कैद केले. हेनरी रिव्हिंग्टन व इतर गोरे वासोट्याचे विशेष अतिथी म्हणून रवाना झाले. वासोट्याच्या तुरुंगात त्यांची जाम खातिरदारी केली गेली.
पण विदेशी कंपनीचे कर्मचारी असल्याने त्यांना आपल्या सुरतेच्या मुख्य कचेरीला पत्र पाठवायची सवलत दिली गेली होती. वासोट्याची हवा न मानवल्याने या गोऱ्यांचा मुख्य हेनरी रिव्हिंग्टन प्रचंड आजारी पडला. त्याने शिवरायांकडे पेरॉलवर सुरतेला जायची विनंती केली. ती मान्य झाली. हा हेनरी सुरतेला पोचून आजारपणात वारला. पण बाकीच्यांना मात्र सोडण्यात आले नाही. इंग्रज कैद्यांनी वासोटा व सोनगड किल्ल्यावरून सुरतेच्या मुख्य कचेरीत पाठवलेली पत्रे ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनीच्या फॅक्टरी रेकॉर्ड्समध्ये पाहायला मिळतात. 10 जून 1661 ज्येष्ठ वद्य अष्टमी शके 1583 ह्या दिवशीचं फॅक्टरी रेकॉर्ड्समध्ये नोंदलेले पत्रसार संग्रह खंड क्रमांक 1 मध्ये दिले गेलेले आहे. त्यामध्ये वासोट्यामध्ये असलेले इंग्रज कैदी सुरतेच्या मुख्य कचेरीला वारंवार पत्र पाठवून विनंती करताना आपल्याला दिसतात. ते कंपनी सरकारकडे आर्जव करत असतात की काहीही करून शिवाजीशी बोलणी करावी आणि आमच्या सुटकेचे प्रयत्न करावे. ह्या अशा पत्रांच्या बऱ्याच नोंदी आपल्याला येथे पत्रसार संग्रह खंड क्रमांक 1 मध्ये सापडतात. ह्या पत्रामुळे सुरतेचा इंग्रज प्रेसिडेंट अँड्रूज याने शिवाजी महाराजांना बऱ्याच वेळेला विनंतीची पत्रे धाडली. पण त्यात सिद्धीविरुद्ध मदतीची कुठलीच गोष्ट नसल्याने शिवाजी महाराजांनीही पत्राला उत्तर दिले नाही व इंग्रजांना त्यांच्याच तोऱ्यात दुर्लक्षित केले. वासोट्यावरून इंग्रजी कैदी मात्र सतत सुरतेला पत्र पाठवत आणि आमच्या सुटकेचे प्रयत्न करा म्हणून सुरत मुख्य कचेरीत विनवण्या करत. शेवटी सुरतेच्या मुख्य कचेरीचा प्रेसिडेंट अँड्र्यूस याने वसोट्यावर पत्र धाडले. त्या पत्राची तारीख 10 मार्च 1662 आहे. फाल्गुन वद्य अमावस्या शके 1583. तुमचे 28 डिसेंबर, 16 जानेवारी आणि 3 मार्चची सुटकेच्या विनवणीची पत्रे मिळाली. लबाड शिवाजीला पत्रे पाठवण्यास आम्हाला वेळ नाही, कारण तो उत्तरच देत नाही. तुम्ही काढलेली हुंडी ताबडतोब वठवली आहे. आपल्याला कैद का प्राप्त झाली हे आपण चांगलेच जाणता. कंपनीच्या मालाचे रक्षण केले म्हणून ही कैद प्राप्त झाली नसून पन्हाळ्याच्या वेढ्यात इंग्रजी बावटा फडकवत गोळे उडवल्याचे ते प्रायश्चित्त आहे. शिवाजी नसता आणि दुसरा कोणी असता ज्यात सूड उगवण्याचे सामर्थ्य आहे तर तोही असाच वागला असता. व्यापाऱ्यांनी दारुगोळ्यासारखा माल विकायचा नसतो किंवा सैन्यावर उडवायचा देखील नसतो. परदेशात असे केल्यास मग त्याचे फळ भोगावे लागते. तुमच्या कैदेचे खरे कारण हे आहे. रेव्हिंग्टनला स्वतःला शिवाजीची दारुगोळा न विकण्याची आज्ञा माहीत होतीच. याखेरीज ह्या पत्रामध्ये इतर बराच मजकूर आहे. अशा रीतीने प्रेसिडेंट अँड्र्यूजने असे खरमरीत पत्र वासोट्याला पाठवले तरी त्याचे आपली माणसे सोडवण्याचे प्रयत्न सुरूच असतात. शेवटी 10 एप्रिल 1662 या दिवशीची कंपनीच्या दफ्तरात शिवाजी ऐकत नसल्याने विजापूर सुलतानाकडे विनंती पत्र पाठवण्याची देखील नोंद आपल्याला पाहायला मिळते आणि कंपनी आपल्या माणसांच्या रक्षणासाठी किती सजग असे हे देखील जाणून घेता येते. अखेरीस 17 जानेवारी 1663 रोजी शिवरायांच्या हुकुमाने रावजी सोमनाथ यांनी इंग्रजी कैद्यांना वासोट्यावरून राजापूरला आणवले आणि 2 फेब्रुवारी 1663 रोजी राजापुरात बंधमुक्त केले. 15 मार्च 1661 ते 2 फेब्रुवारी 1663 अशी साधारण 2 वर्षे इंग्रज आपल्या कर्माची चांगलीच फळे वासोट्यावर भोगत होते. अशा रीतीने स्वराज्याच्या शत्रूंना धडा शिकवण्याच्या कामी वासोट्याच्या दुर्गमतेचा फायदा करून घेतला होता. छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळात वासोटा किल्ल्यावर कधीच परकीय आक्रमण झाले नाही. स्वराज्याच्या कैद्यांच्या खबरदारी सोबतच वासोटा किल्ल्याने छत्रपती शिवरायांना धनलाभ देखील करून दिला होता. जेधे शकावलीमधून आपल्याला त्याची माहिती मिळते. शके 1601 27 सप्टेंबर 1679 सिद्धार्थी नाम संवत्सरे अश्विन शुद्ध तृतीया शनिवारी वासोटियावरी 4 घागरी रुपये 26,000 सापडली. दुसरे दिवशी तलावातून ज्वाला निघाला अशी ही नोंद आपल्याला ऐतिहासिक माहिती देते. या घटनेनंतर थोड्याच कालावधीमध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचा स्वर्गवास झाला व हीच संधी साधून औरंगजेबाने सर्व शक्ती एकवटून हमला केला. त्याला छत्रपती संभाजी महाराजांनी सडोतोड प्रत्युत्तर दिले.
ह्या दरम्यान मोगलांनी स्वराज्याच्या विविध किल्ल्यावर आक्रमण केले. तर मित्रांनो, आता आपण इथे आलेलो आहे. हे वासोटा किल्ल्याचं पहिलं मेट आहे. हे मेट म्हणजे किल्ल्याच्या चढाईमध्ये असलेली किल्ल्याच्या डिफेन्सची आउटर पोस्ट. इकडे जी वाट असायची, इथून येणाऱ्या रहदारीची सुरक्षा तपासणी व्हायची. ह्या ठिकाणाचं नाव आहे मेट इंदवली. इथं गाव होतं पहिलं. धरण झाल्यावर हे गाव इथून उठून गेलं. पण त्या गावामध्ये असलेल्या ह्या पहाऱ्याच्या चौकीवर प्राचीन काळापासून इथे गणपती आणि हनुमानाची मूर्ती आहे. तुम्ही बघता इथे किती घनदाट जंगल आहे. त्यांना भीती वाटू नये म्हणून इथे शक्तीची देवता हनुमान आणि बुद्धीची देवता गणपती यांची स्थापना केलेली. मंदिर होतं ते आता मूळचे जे स्थान होतं ते तुटून गेलं आहे. पण जो कोरलेल्या मूर्त्या आहेत दगडावर त्या इथेच आता आपल्याला पाहायला मिळतात. तर आता आपण इथून आपली वाट कंटिन्यू ठेवूया आणि वासोट्याकडे आपली वाटचाल सुरू ठेवूया. चला. अशा रीतीने वन खात्याच्या तपासणी नाक्यापासून येणारी ही वाट मेट इंदवली येथे ओढ्याच्या बाजूबाजूने येथील पवित्र देवस्थानापर्यंत येते आणि येथून पुढे मात्र सपाटीवरून येणारी ही वाट डोंगराच्या चढणीला लागते आणि घनदाट जंगलातनं वासोट्याच्या ट्रेकचा खरा प्रारंभ होतो. ही चढाई करता करता आता आपण छत्रपती संभाजी महाराजांच्या काळामध्ये वासोटा किल्ल्याची ऐतिहासिक कामगिरी पाहूया. छत्रपती शिवाजी महाराजांच्या नंतर संभाजी महाराजांच्या काळात मोगलांनी जेव्हा येथे प्रचंड आक्रमणे केली तेव्हा स्वराज्याच्या विविध किल्ल्यावर येथे आणीबाणीची परिस्थिती होती. त्यातच सातारच्या परळी म्हणजेच सज्जनगडावर देखील मोगलांचे आक्रमण झाले. त्यावेळी सज्जनगडावरील पवित्र वास्तू धर्मभ्रष्ट होण्यापासून वाचवण्यासाठी ह्याच वासोटा किल्ल्यावर सुरक्षेकरता नेण्यात आल्या होत्या. याची नोंद आपण चिटणीशी बखरीमध्ये पाहू शकतो. हा उल्लेख पुढील प्रमाणे येतो. श्री रामदास समाधीचे दार चिणून श्रीरामाच्या मूर्ती घेऊन देवळी दगडाच्या बसवून सर्व पश्चिम मोऱ्यातनं चढून किल्ले वासोटा येथे नेले. परळीवर बादशाही निशाण चढले. श्री रघुपतीच्या मूर्ती येथे 6 मास होत्या. पण ह्या कारणामुळे घनदाट जंगलाचे कवच भेदून मोगलांच्या फौजा वासोट्यापर्यंत मात्र पोहोचू शकल्या नाहीत. पुढे 11 मार्च 1689 या दिवशी छत्रपती संभाजी महाराजांना कपटाने पकडून औरंगजेबाने हालहाल करून त्यांचा खून केला. ह्या प्रचंड धक्क्यातून सावरून घेत महाराणी येसुबाईंनी शिवरायांचे धाकटे पुत्र राजाराम यांना पुढील छत्रपती घोषित केले. त्यामुळे मुघल फौजांनी 25 मार्च 1689च्या सुमारास रायगड घेरण्यास सुरुवात केल्याने 5 एप्रिल 1689च्या दिवशी राजाराम राजे रायगडावरून निघाले व जिंजीकडे जाण्याच्या मार्गात प्रतापगड, वासोटा, विशाळगड, पन्हाळगड या मार्गे दक्षिणेत रवाना झाले. राजारामांच्या या प्रवासात सह्याद्रीने व घनदाट अरण्याने वेढलेल्या वासोट्याने त्यांना साथ देऊन आपले कर्तव्य बजावले. मित्रांनो, वासोटा गडाची ही अवघड वाट चढताना आम्हाला हे आमचे गाईड काका आहेत जाधव काका यांनी एक अनोखी माहिती दिली. हे जे झाड आहे रान जायफळाचं झाड, हे पूर्ण पावसाळ्यामध्ये पडणारं जे वर्षा काळातलं पाणी आहे हे शोषून घेतं आणि वर जोपर्यंत पूर्ण खोडामध्ये हे पाणी मुरत जातं आणि जसा जसा उन्हाळा येतो तसतसं या संपूर्ण खोडात साठवलेलं पाणी हे झाड आपल्याकडे मुळांना सोडतं. त्याचमुळे ह्याला जर आपण इथे तिरका असा वार दिला कोयत्याने तर साधारण एक 4-5 मिनिटानंतर इथून थेंब 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 पाणी गळायला लागतं. तर अशी अनोखी निसर्ग संपदा ह्या वासोट्याच्या जंगलामध्ये दडलेली आहे. जाधव काकांसारखे जाणकार व्यक्ती जर तुमचे गाईड असतील तर तुम्हाला हे वाट चढता चढता अशी मस्त सुंदर माहिती देखील मिळू शकेल. तर अशी माहिती जाणून घेत आता आपण आपली वाट येथे वासोट्याच्या दिशेने मार्गक्रमण चालू ठेवूया. आणि त्याचसोबत ही वाटचाल करता करता पुन्हा आपण इतिहासाच्या पानांमध्ये डोकावून पाहूया. छत्रपती राजाराम साहेबांच्या जिंजी प्रवासादरम्यान त्यांना वासोटा किल्ल्याने आश्रय उपलब्ध करून दिला आणि त्यांचा मार्ग सुकर केला.
याच्यानंतर जवळपास 15 ते 20 वर्ष मुघल आणि मराठा यांचं प्रचंड मोठं युद्ध दख्खनच्या प्रदेशात झाले. पण वासोट्याच्या घनदाट अरण्यामुळे, अतिशय कठीण सह्याद्रीमुळे मुघल सैन्य येथवर कधीच पोहोचू शकले नसावे. मोगल दरबारची बातमीपत्रे या सेतू माधवराव पगडीलिखित पुस्तकाच्या पहिल्या खंडातील नोंदीनुसार 1699 साली मराठ्यांच्या ताब्यातील किल्ल्यांच्या यादीत वासोट्याचा उल्लेख पाहायला मिळतो. म्हणजेच 1681 ते 1699 या प्रचंड लढायांच्या काळात देखील व पुढे 1707 मध्ये मुघल बादशाह औरंगजेबाच्या अखेरीपर्यंत वासोटा कदाचित अजिंक्य राहिला असण्याची दाट शक्यता आहे. राजगड, तोरणा, विशाळगड या किल्ल्यांवरील लढायात आलेल्या नुकसानीमुळे कदाचित मुघल घनदाट अरण्यातील या व्याघ्रगडाच्या वाटेलाच गेले नसावेत असा अंदाज व्यक्त करता येऊ शकतो. छत्रपती संभाजी महाराजांच्या नंतर अंधाधुंदीच्या व प्रखर लढायांच्या काळात मराठ्यांच्या पक्षातील बरेच सरदार वतनाच्या लोभाने, जहागिरीच्या आमिषाने मुघलांकडे जाऊ लागले. त्यामुळे रामचंद्रपंत अमात्यांच्या सल्ल्याने छत्रपती राजारामांनी देखील मराठ्यांना वतने, जहागिरी देण्याची परत एकदा सुरुवात केली. त्याचमुळे मराठा राजमंडळातील बहुतेक सरदारांना स्वराज्यामध्येच जहागिरी मिळाल्या. याच धोरणामुळे वासोटा देखील पंत प्रतिनिधी परशुराम पंत यांच्या जहागिरीचा 1696 इसवी सन सालापासून भाग बनला असावा. छत्रपती राजाराम महाराज, महाराणी ताराबाई यांच्या काळात परशुराम पंत प्रतिनिधी यांनी मुघलांशी कडवी झुंज देत स्वराज्य राखायची पराकाष्ठा केली. त्याबद्दल अनेक लढायातील पराक्रमांमुळे त्यांना वेळोवेळी जहागिरीत वाढ मिळत गेली. इसवी सन 1707 ते इसवी सन 1713 या दरम्यान मराठ्यांमध्ये अतिशय दुर्दैवी असे गृहयुद्ध झाले आणि महाराणी ताराबाई व छत्रपती संभाजी महाराजांचे ज्येष्ठ पुत्र शाहू महाराज प्रथम यांच्यामध्ये बरेच वादविवाद आणि लढाया झाल्या. याच्या पुढे ताराबाईंनी माघार घेत कोल्हापूरला आपली स्वतंत्र गादी स्थापन केले आणि छत्रपती शाहू महाराज प्रथम यांनी साताऱ्याला छत्रसिंहासनाची स्थापना करून मराठ्यांच्या साम्राज्याची घोषणा केली. तेव्हा 17 डिसेंबर 1710 रोजी श्रीमंत छत्रपती शाहू महाराज प्रथम यांच्या दरबारात परशुराम पंतांना प्रतिनिधी म्हणून कायम करण्यात आले. त्यांच्याकडे सुभे जावळी, सुभे वाई, सुभे कराड, प्रचितगड, सुमारगड, रसाळगड, रत्नागिरी, चंदनवंदन, वासोटा वगैरे सुमारे 35 किल्ले अशी प्रचंड मोठी जहागिरी बहाल करण्यात आली. 1710 पासून पुढे वासोटा प्रतिनिधी जहागिरीचा भाग बनला. इसवी सन 1776च्या सुमारापर्यंत प्रतिनिधी घराण्याकडे वासोटा, प्रतापगड, अवचितगडासारखे 25 किल्ले, सुभे जावळी, कराड, सुभे वाई, तर्फ आटपाडी, हवेली म्हणजे शहर विजापूर अशी सुमारे 18 लक्ष उत्पन्नाची जहागिरी तयार झाली, जी इसवी सन 1811 साली पेशव्यांनी जप्ती करेपर्यंत चालू राहिली होती. तर मित्रांनो, अशा प्रकारे वासोट्याच्या इतिहासाची उजळणी करता करता आपण ट्रेक करत येथून नागेश्वराच्या गुहेपाशी जाणाऱ्या वाटेकडे येऊन पोहोचतो. उजवीकडे जाणारी वाट ही नागेश्वर शिवशंकराच्या देवस्थानाच्या गुंफेकडे घेऊन जाते, तर डावीकडे सरळ जाणारी वाट ही आपल्याला वासोटा किल्ल्याकडे घेऊन जाते. नागेश्वराचे शिवाचे जे देवस्थान आहे ते अतिशय सुंदर ठिकाणी नागेश्वर सुळक्याच्या खाली असणाऱ्या एका सुंदर गुहेमध्ये दडलेले आहे. पण वेळेअभावी आपल्याला तिथे जाता येऊ शकत नाही, म्हणून आम्ही वासोट्याकडे प्रस्थान करत करत पुन्हा एकदा इतिहासाची उजळणी करायचे ठरवले. श्रीमंत छत्रपती शाहू महाराज प्रथम यांनी 1710 साली बहाल केल्यापासून वासोटा हा पंतप्रतिनिधी जहागिरीचा एक भाग बनला. पुढे मराठा राज्याचे साम्राज्य झाल्याने स्वराज्याच्या या गाभ्यामध्ये असणाऱ्या किल्ल्यावर फारशा ऐतिहासिक घटना जवळपास शतकभर तरी घडल्या नाहीत. मात्र उत्तर पेशवाई कालखंडात वासोटा किल्ला दुर्दैवी इतिहासाचा साक्षीदार बनला. मराठा राज्याचा शेवटचा नादान पेशवा 1803 नंतर इंग्रजांशी तह करून दुर्बळ बनला.
मराठा राज्याच्या संवर्धनाकडे लक्ष द्यायचे सोडून मराठा राजमंडळातील मातबर लोक शक्तिहीन कसे होतील ह्याच राजकारणात त्याचा वेळ जाऊ लागला. जास्तीत जास्त सरदार मंत्री यांच्या जहागिऱ्यांवर जप्ती आणणे, त्यांना त्रास देणे ह्यातच दुसरा बाजीराव व्यस्त झाला. प्रतिनिधींची जहागीर त्याच्या डोळ्यात भरली. त्यातच विद्यमान प्रतिनिधींच्या परशुराम पंतांच्या घरात झालेल्या गृहकलहाचे निमित्त साधून दुसऱ्या बाजीरावाने प्रतिनिधींच्या मातोश्री साहेबांची बाजू घेतल्याचे दाखवत आपले सेनापती बापू गोखले यांना प्रतिनिधींच्या विरोधात धाडले. गोखल्यांनी प्रतिनिधींना जेरबंद करून मसूरच्या घडीत कैदेत टाकले. पण प्रतिनिधींची उपस्त्री ताई तेलीण हिने पंतांच्या जहागिरीमधला सर्वात दुर्गम किल्ला वासोटा याच्या गडकऱ्यांना सोबत घेऊन बंडाचे निशाण वासोट्यावर फडकवले. मसूरच्या गडीवर हमला करून पंतप्रतिनिधींना सोडवले. पण परशुराम पंतांनी सुटकेचा फायदा घेऊन प्रतिपक्षातील लोकांचा खुनशीपणे छळ आरंभ केला. तेव्हा बापू गोखल्यांनी परत हमला केला. वसंतगडाच्या खाली लढाई झाली व प्रचंड जखमी अवस्थेत परत एकदा प्रतिनिधी परशुराम पंत कैद झाले. पण ताई तेलीण यातून पळाली व वासोटा परत एकदा ताब्यात घेऊन लढत राहिली. तिने वासोट्या नजीकचा जंगली जयगड देखील ताब्यात घेतला. हे बंड थांबवण्यासाठी बापू गोखले परत एकदा फौजेनिशी या परिसरात आले. ह्या काळातील नोंदी आपण ऐतिहासिक पत्रलेख संग्रह भाग 15 मध्ये पाहू शकतो. पत्र क्रमांक 7163 यामधील नोंद सांगते की ज्येष्ठ वद्य नवमी 29 जून 1807 ह्या रोजी किल्ला वासोटा येथून तेलिणीने जमाव करून प्रांतात प्रजेस उपद्रव बहुत केला. त्याचे नजीक किल्ले जयगड व किल्ली मोरगिरी दोन्ही जागा दग्याने त्यांनी घेतल्या. प्रचंड पावसामुळे या भागात मोहीम शक्यच नव्हती. त्यामुळे पुढे 26 ऑक्टोबर 1807 रोजी बापू गोखल्याच्या नेतृत्वाखाली बामणोली गावापुढे बापूंची व वासोट्यांच्या गडकऱ्यांची चकमक उडाली. पेशवा सैन्यापुढे वासोटेकरांनी माघार घेतली. त्याचीही नोंद पत्र क्रमांक 7167 ह्या पत्रात मिळते. 23 नोव्हेंबर 1807 रोजी बापूंच्या फौजांनी वासोट्याच्या पायथ्याचे मेट इंदवली गाव देखील ताब्यात आणले. 30 नोव्हेंबर 1807 च्या पत्रात बापू गोखले लिहितात, फौज पायदळाची तयारी करून मौजे इंदवली येथे वासोटेकरांकडील जमाव होता. त्याचवर स्वामींचे चरणाचे स्मरण करून चालून गेलो. पायदळाची व त्यांची लढाई होऊन त्यास मोडून दाणादाण केले. बहुत करून पळून गेले. ह्यामुळे ताई तेलिणीने नरमाईचे धोरण आखून तहाची बोलणी सुरू केली. महिनाभर या तहाची वाटघाट चालली पण मार्ग निघेना. त्यामुळे बापू गोखल्यांनी परत किल्ल्यावर हमल्याची योजना आखली. 12 फेब्रुवारी 1808 च्या पत्रात ते म्हणतात, 7 कोस 2.5 मास झाडी तोडली तेव्हा मार्ग जाहला. तूर्त किल्ल्यालगत डोंगर मातबर आहेत. त्याचवर तोफा चढावयाचा मार्ग नीट करत आहोत. बापू गोखले मोठ्या प्रयत्नांनी वासोट्याच्या समोरच्या जुने वासोटा या डोंगरावर तोफा चढवतात. तेथून तोफांचे गोळे थेट किल्ल्यात पडू लागतात. त्यामुळे ताई तेलिणीच्या फौजेतील बऱ्याच सैनिकांची प्राणहानी होऊ लागते. ह्या गोळाबारीच्या दरम्यान तहाच्या वाटाघाटी देखील सुरूच असतात. पण जुन्या वासोट्यावर तोफा नेण्याची चाल निर्णायक ठरते. ज्येष्ठ शुद्ध पंचमी शके 1730 मे 1808 रोजी ताई तेलिणींकडून बापू गोखले वासोटा ताब्यात घेतात. ताई तेलिणीला सन्मानाने जेरबंद करून पुण्याला पाठवले जाते व वासोट्याच्या इतिहासातील या दुर्दैवी प्रकरणावर पडदा पडतो. पण या घटनेची तात्कालीन समाजावर बरीच छाप पडते व गाण्यांमधून आर्यांमधून देखील उल्लेख मिळतो की श्रीमंत प्रतिनिधीचा हा अजिंक्य किल्ला वासोटा, ताई तेलीण मारील सोटा, बापू गोखल्या सांभाळ कासोटा. अशा रीतीने गमतीशीर गीते देखील त्या काळात ह्या लढाईच्या नोंदी आपल्याला दाखवून देतात. अशा रीतीने वासोटा किल्ल्याच्या इतिहासाचे स्मरण करत आम्ही वासोट्या किल्ल्याच्या खड्या चढाईला प्रारंभ केला. वासोटा किल्ल्याच्या भागामध्ये अभयारण्य असल्याने घनदाट झाडीचे आवरण आहे. ह्या घनदाट झाडीमुळे आम्हाला हा चढ पार करण्यासाठी अतिशय चांगली मदत झाली. घनदाट झाडीमुळे
चढताना उन्हाचा तडाखा आम्हाला अजिबात जाणवला नाही. साधारणपणे 2 ते सव्वा 2 तासाच्या खडा चढाईनंतर आम्ही जंगलाचे हे सुंदर असे आवरण पार करून काही थोड्या मोकळ्या भागामध्ये पोहोचलो. ह्या मोकळ्या भागामध्ये येऊन अतिशय सुंदर असं दृश्य आमची वाट पाहत होतो. ह्या साधारणपणे 2 तासाच्या चढाईनंतर आम्ही शिवाजी सागर जलाशयापासनं किती मोठे अंतर पार केले आहे हे येथे पोचून आम्हाला जाणवले आणि इथून अतिशय सुंदर असे निसर्ग दृश्य पाहून आमचे भानच हरपले. आता वासोटा किल्ल्याचा जो चढ आहे तो संपत आला होता आणि किल्ल्याच्या तटबंदीने आम्हाला दर्शन दिले होते. त्यामुळे आता आमचा प्रवास येथे संपणार आहे ही सुखद जाणीव आम्हाला होत होती. आता आम्ही किल्ल्याच्या तटबंदीच्या दिशेने जितक्या शक्य लवकर होईल तितक्या जास्तीत चांगल्या रीतीने चढ संपूर्ण करायचे लक्ष ठेवून येथून चढाईला प्रारंभ केला. एक, 2, 3 मित्रांनो, आपण ही खडतर वाट पार करून जेव्हा जवळपास वासोटा किल्ल्याच्या डोंगराच्या शेवटपर्यंत येतो तेव्हा आपल्याला एक मुख्य वाट जाताना दिसते. त्याचबरोबर आपल्या उजव्या हाताला येथे अजून एक वाट जाताना दिसते. या दोन्ही वाटा अखेरीस एकत्र जाऊन मिळतात. ही वाट थोडी जास्त घसाऱ्याची आहे, ही वाट थोडी सोप्या उताराची आहे. त्यामुळे जेव्हा तुम्ही इथून वर येल आणि तुम्हाला 2 वाटा दिसतील तेव्हा उजव्या बाजूची वाट पकडून वासोटा किल्ल्याकडे प्रयाण करायचे. चला आपण जाऊया. रीतीने साधारण 1.5 ते 2 तासाची खडतर चढाई पार करून आपण जेव्हा या दगडी पायऱ्यांपाशी येऊन पोहोचतो तेव्हा किल्ला जवळच आल्याची खूण पटून मनाला हायसे वाटते. दुरून दिसणारी वासोटा किल्ल्याची तटबंदी आता खुणावत असते, पण येथे डायरेक्ट गडप्रवेश करण्याआधी आपल्याला इतिहासाची एक सुंदर अशी खूण शोधायला आडवाटेला जायचे आहे. त्यामुळे आपण आधी वासोट्याच्या नकाशाद्वारे वासोट्याचं अवलोकन करूया. मित्रांनो, आता आपण trekcities.com ह्या अतिशय सुंदर वेबसाईटवरून घेतलेला वासोटा किल्ल्याचा नकाशा पाहत आहात. आपण अतिशय खडतर अशी वाट पाहत येथे आलो. येथून आता आपल्याला स्थलदर्शन सुरुवात करायची आहे. आपल्याला येथून या खालच्या दरीतल्या वाटेने येथे असलेल्या एका दरवाजाच्या कमानीपाशी हत्तीचे शिल्प शोधायला ह्या भागात जायचं आहे. जी मुख्य वाट आहे ती वर जाते जेथे किल्ल्याचं मुख्यद्वार आहे, पण आपल्याला ऐतिहासिक शिल्पांच्या शोधामध्ये ह्या आडवाटेवर काही ऐतिहासिक अवशेष आजही तिथे अवेलेबल आहेत का हे पाहायला त्या बाजूला जायचं आहे. चला तर मग पाहूया वासोट्याच्या या खालच्या दरीत काही गुपित दडवून ठेवलंय का. भागात फिरकत देखील नाही, त्याच्यामुळे येथे नीट अशी चांगली वाट नाही. जंगलातून झाडी झाडोऱ्यातून कशीबशी वाट काढत येथवर पोचावे लागते. त्यामुळे मी येथे येणाऱ्या सर्व इतिहासप्रेमी रसिकांना ही विनंती करीन की अतिशय जपून काळजीपूर्वक पावले टाकत या भागातून फिरावे, कारण ह्या भागाच्या एका बाजूला अतिशय खोल दरी आहे आणि येथे काटेरी झुडपांचे साम्राज्य माजलेले आहे. त्यामुळे ऐतिहासिक अवशेष बघायला जरूर या, पण येताना स्वतःच्या जीविताची तितकीच काळजी घेऊन या. मित्रांनो, मुख्य वाटेपासून येणारी खडतर वाट पार करून आपण जेव्हा इथपर्यंत येतो तेव्हा आपल्या कष्टाचं सार्थक होतं, कारण आपल्याला येथे महत्त्वाचा असा ऐतिहासिक अवशेष दडलेला दिसतो. हे एकेकाळी वासोट्याचं दार असावं अशा स्पष्ट खुणा इथे पाहायला मिळतात. दाराची जरी वरची कमान तुटली असेल तरी आजही द्वार चौकट आपल्याला पाहता येतं. याचबरोबर एक महत्त्वाचा अवशेष म्हणजे जे हत्तीचं शिल्प आहे ते इथे पाहता येते. हे हत्तीचं शिल्प कदाचित या महाद्वाराच्या कमानीची शोभा वाढवत असावं, पण आज येथे पुढील वाट मात्र मोडून पडली. त्यामुळे येथून ही वर जाता यायचं की नाही ते आता आपण सांगू शकत नाही, पण वासोटा किल्ल्याचा एक दुर्मिळ ऐतिहासिक अवशेष येथे आपण पाहू शकतो.
त्याचबरोबर तुम्ही तत्कालीन दुर्ग स्थापतींची रचना पाहू शकता. या दाराच्या रक्षणासाठी वर तुम्हाला तटबंदी पाहता येईल, जेणेकरून दाराच्या रक्षणासाठी वरूनही बंदुका आणि बाणांचा मारा येथे करता यावा. त्याचबरोबर जेव्हा आपण ही द्वार चौकट नीटपणे बघतो तेव्हा येथे वैशिष्ट्यपूर्ण अशा बंदुका मारण्याच्या जंग्या आपल्याला पाहता येतात, ज्याच्याद्वारे निशाणा साधून बाहेर येणाऱ्या आक्रमणकारी शत्रूला रोखता येते. त्याचबरोबर आम्हाला आमचे जे गाईड आहेत जाधव काका, त्यांनी दाखवल्याप्रमाणे येथे एका गुहेचं देखील अस्तित्व पाहायला मिळते. सध्या ही गुहा दगडांनी चिरून टाकलेली आहे. काही इतिहासकारांच्या आणि स्थानिकांच्या म्हणण्यानुसार हा किल्ल्यातनं बाहेर पडण्याचा गुप्त मार्ग होता, जेणेकरून संकटाच्या काळी गुप्तपणे किल्ल्यातनं बाहेर पडता यावे. आणि हाच कदाचित जुन्या वासोट्याच्या ऐतिहासिक काळातनं किल्ल्यावर येण्याचा देखील मार्ग असावा. कारण तुम्हाला येथे ही किल्ल्याची कमान, म्हणजे ही कमानीची सुरुवातीचे दगड इथून पाहता येतात आणि ही द्वाराची चौकट आहे. तर अशा रीतीने आपण आता वासोटा किल्ल्याच्या मुख्य भागामध्ये प्रवेश करूया. एकेकाळी वासोट्याच्या मुख्य द्वाराची शान असणारा हा गजराज आज अतिशय उदास केविलवाण्या अवस्थेमध्ये येथे पडून कसाबसा तग धरून आहे. वासोट्याच्या सुंदर आणि उज्ज्वल इतिहासाचे स्मरण करण्यासाठी तुम्ही जेव्हा कधी वासोट्यावर याल तेव्हा एकदा तरी येथवर नक्की या. गजराजाचे दर्शन घेऊन झाल्यावर आता आपण परत मुख्य वाटेकडे येतो. मुख्य वाटेवर असलेल्या ह्या प्राचीन दगडामध्ये खोदून काढलेल्या कोरीव पायऱ्यांच्या सहाय्याने अगदी थोडे अंतर पार केले की आता आपण वासोट्याच्या सध्या समजण्यात येणाऱ्या मुख्य प्रवेशद्वारापाशी येतो. हे प्रवेशद्वार पण अतिशय उद्ध्वस्त अवस्थेत आहे. येथे पोहोचल्यावर आपल्याला समजून येते की वासोट्याच्या या मुख्य प्रवेशद्वाराच्या कमानी सुद्धा पडून गेलेल्या आहेत. पण येथील तटबंदीचे चिरे मात्र आजही स्वराज्याच्या अढळ स्वामिनिष्ठ पहारेकराप्रमाणे वासोट्याची राखण करत आहेत. अशा रीतीने आता आपण वासोट्यामध्ये गडप्रवेश करणार आहोत. तर मित्रांनो, अशा रीतीने बामणोली गावातनं साधारण 1 ते 1.25 तासाची बोट सफर करून त्याच्या पुढे व्याघ्र प्रकल्पाच्या गेटपासनं साधारण 1.5 ते 2 तासाची चढाई करून शेवटी आपण ह्या वासोटा किल्ल्याच्या मुख्यद्वारापाशी पोहोचतो. आत्ताच आपण केलेल्या पाहणीनुसार कदाचित हे मुख्यद्वार नसावं. जे मूळचं द्वार आहे ते आम्ही तुम्हाला दाखवलं आणि हे दुसरं आणि तिसरं द्वार पाठी आहे तेही आम्ही तुम्हाला दाखवू. सध्या हे द्वार संपूर्ण अवस्थेत नाही आहे. केवळ याच्या चौकटीचे तळखडेच आपण येथे पाहू शकतो आणि गतकालीन वैभवाच्या खुणा आठवू शकतो. शिवाजी महाराजांच्या काळामध्ये वासोटा किल्ला कसा असेल ह्याची चुणूकच जणू आपल्याला वासोट्याच्या ह्या प्रवेशद्वारात मिळते. वासोट्याच्या प्रवेशद्वारांचं हे संकुल असून हे द्वार क्रमांक 2 आणि आतमध्ये द्वार क्रमांक 3 आहे. या दोन्ही दारांच्या मध्ये उद्ध्वस्त आपल्याला शिबंदीच्या चौकींचे पहाऱ्याची जागा दिसते. त्याचबरोबर येथे द्वाराचे जुनी बिजागरांचे जे दगड होते ते सुद्धा आपल्याला उद्ध्वस्त अवस्थेत दिसतात. अशा रीतीने आपण येथे ही ऐतिहासिक पाहणी करून आता आपण वासोट्या किल्ल्याच्या अंतर्गत भागाचं स्थलदर्शन करायला प्रारंभ करूया. मित्रांनो, द्वार क्रमांक 2, द्वार क्रमांक 3 याच्यामध्ये आपल्याला पुणे एकेकाळी असलेल्या पहाऱ्यांच्या देवड्यांची व्यवस्था केलेली दिसते. आज मात्र या देवड्या संपूर्णपणे उद्ध्वस्त अवस्थेत आहेत. अशा रीतीने येथून आपल्याला किल्ल्याच्या अंतर्गत भागात प्रवेश मिळतो. येथे
येथेच आपल्याला मारुतीचं मंदिर पाहायला मिळतं आणि आता आपण इथून पुढचं स्थलदर्शन मारुतीरायाचं दर्शन घेऊन करूया. वनदुर्ग वासोटा येथे असणारा हा मारुतीराया ऊर्ध्वपुच्छ म्हणजे शेपटी वर केलेल्या अवस्थेत येथे आलेल्या भाविकांना आशीर्वाद देताना आपल्याला दिसतो. ह्या मंदिराच्या जवळच आपल्याला स्थानिक येथील लोक जे आहेत ते ताक, लिंबू सरबत अशा गोष्टी विकतानाही दिसतात. मंदिराच्या बाजूलाच आपल्याला एक भला मोठा उद्ध्वस्त अवशेष दिसतो. हा कोणेके काळी किल्लेदाराचा वाडा असावा असा अंदाज करता येतो. आज या वाड्याच्या चौतर्फा असणाऱ्या केवळ भिंतींचे काही अवशेष आपण येथे पाहू शकतो. वाड्याच्या अंतर्गत भागात तर झाडझाडोरा देखील उगवून आलेला आहे आणि अंतर्गत भागात खोल्यांची रचना कशी होती हे कळण्यास आता तर काहीच मार्ग नाही, कारण का अतिशय तुरळक भिंतींचे अवशेष दिसतात. याचखेरीज या वाड्याला कोणे एकेकाळी सुंदर असे चौसपी अंगण होते ह्याची खात्री पटवणारा एक महत्वाचा अवशेष म्हणजे या अंगणाच्या बाजूला चौतर्फा असणारे दगडाचे भक्कम प्लॅटफॉर्म्स आजही आपले लक्ष वेधून घेतात. कोणे एकेकाळी ह्या अंगणाच्या चौतर्फा सुंदर असा वाडा असावा, कारण ह्या दगडी प्लॅटफॉर्म्सवर आपल्याला खांब रोवण्यासाठी असलेले दगडी तळखडे देखील पाहायला मिळतात. या तळखड्यांवर कोणे एकेकाळी खांब रोवून येथे सुंदर असा वाडा अस्तित्वात असावा, जेथे कोणे एकेकाळी कदाचित राजाराम महाराज जेव्हा येथे आलेले तेव्हा त्यांनी आसरा घेतला असावा. त्यांच्यानंतर येथे जेव्हा पंतप्रतिनिधींची जहागीर म्हणून वासोटा घोषित झाला तेव्हा जेव्हाही कधी पंतप्रतिनिधी किल्ल्यावर येत तेव्हा त्यांचाही निवास कदाचित ह्याच वाड्यात होत असावा आणि इतर वेळी वासोटा किल्ल्याचे किल्लेदार किंवा सबनीस यांच्यासारखे महत्त्वाचे अधिकारी ह्याचा निवासी स्थळ म्हणून वापर केले जात असावे. ह्याच्यानंतर आपण वाड्याच्या लगतच असलेल्या अतिशय विशाल पश्चिम कड्यापाशी येऊन पोहोचतो. जवळजवळ 2,250 फुटाची भयप्रद द्वरी आपल्याला कोकणाचे अतिशय सुंदर असे दर्शन घडवते. येथून चिपळूण तालुका, रत्नागिरी जिल्हा असा कोकणचा प्रदेश आपल्याला दूरवर पाहता येतो. त्याचबरोबर ह्या वासोट्याचे अतिशय दुर्गम असे तासलेले कडे आणि कोकणचा नजारा पाहून आपले मन थरारून जाते. अशा रीतीने वासोट्याचे कोकण आणि सह्याद्रीच्या जवळ असलेले मोक्याचे स्थान पाहून आपल्याला तत्कालीन दुर्ग स्थापतींचे देखील कौतुक करावेसे वाटते. या अवघड ठिकाणी देखील आपल्याला उद्ध्वस्त स्वरूपातली तटबंदी पाहायला मिळते आणि इतका अवघड कड्यावर देखील तटबंदी बांधून वासोट्याचे संरक्षण कसे केले आहे हे आपल्याला येथे चांगल्या रीतीने पाहायला मिळते. अशा रीतीने पश्चिमेचा कडा पाहून जेव्हा आपण मारुती मंदिरापाशी परत येतो तेव्हा येथे असलेला तलाव आपल्या दृष्टिक्षेपात येतो. अर्थात हा तलाव आता फारशी निगा राखली न गेल्यामुळे अतिशय विपन्न अवस्थेत आहे. बारकाईने निरीक्षण केल्यास याच्या एका बाजूला बांधीव भिंत आपण पाहू शकतो. सध्या आम्ही येथे मार्च महिन्यात गेल्याने पाण्याचा साठा अतिशय कमी होता. याखेरीज हे पाणी फारच शुद्ध असल्यामुळे पिण्यायोग्य देखील नव्हते. पण गडावरील एक महत्त्वाची अशी ऐतिहासिक वास्तू म्हणून या तलावाचे वेगळेच महत्त्व आहे. येथे आपण तलावात उतरण्यासाठी केलेल्या पायऱ्या देखील पाहू शकतो. तलावाच्या पुढे काही थोडे अंतर चालत गेल्यावर आपल्याला या किल्ल्यावरील 2 महत्त्वाच्या वास्तू दिसतात. यापैकी मंदिराची वास्तू आपल्याला सहज ओळखता येते. मंदिराच्या वास्तूच्या आधी आपल्याला ह्या 3-4 भिंतींची एक पडझड झालेली वास्तू दिसते. हे गडावरील गोदाम असावे असा अंदाज करता येतो. अर्थात हे दारुगोळ्याचे गोदाम नसून इतर कुठल्या तरी वास्तू साठवायचे किंवा अन्नधान्याचे गोदाम असण्याची शक्यता आहे, कारण मंदिर आणि लोकवस्तीच्या परिसरात दारुगोळ्याचे गोदाम कधीही तयार केले जात नसे. याच्या पुढे आपल्याला अतिशय सुंदर अशी दगडी चिऱ्यांनी बांधलेली मंदिराची सुंदर वास्तू दिसते. ह्याच्या कळसाचे नक्षीकाम अतिशय मनोवेधक आहे आणि वेगळ्या पद्धतीने बांधलेल्या आपल्याला पाहता येऊ शकते.
हे दगडी मंदिर आजही अतिशय सुस्थितीत असून येथे आपल्याला काही वेळ विश्रांती घेता येऊ शकते. मंदिराच्या अंतर्गत भागाची पाहणी करताना आपल्याला असं जाणवतं की मंदिराला सुंदर द्वार चौकट असून त्याच्या ललाटबिंबावर मंदिराच्या अधिष्ठात्री देवतेचं अंकन पण केलेलं आहे. पण अर्थात आता हे अंकन अतिशय झिजून गेल्याने आपल्याला तेथील मूर्ती ओळखता येत नाही. याच्या आतमध्ये आलं असता आपल्याला छोटंसं सभागृह देखील पाहायला मिळते आणि गर्भगृहामध्ये आपल्याला 2 शिवलिंग प्रस्थापित केलेली पाहता येऊ शकतात. अर्थात ही मूळ शिवलिंग नसावी, कारण येथे असलेल्या देवता जी शिवलिंग आहेत ती नंतर आपल्याला येथे ठेवण्यात आलेलं नक्कीच कळून येते. पण ह्या सभागृहाची आणि गर्भगृहाची बांधणी आजही अतिशय भक्कम स्वरूपात आपण येथे पाहू शकतो. मंदिराच्या गर्भगृहाची पाहणी करून आपण सभागृहात आल्यावर आपल्याला सभागृहाची अनोखी रचना पाहायला मिळते. या सभागृहाला वर कमलपुष्पाची देखील रचना करण्याचा प्रयत्न केला गेलेला आहे आणि अर्धवर्तुळाकृती असं ह्याचं छत आहे. ह्या सभागृहामध्ये 3 दिशांनी प्रवेश करण्यासाठी मार्ग ठेवण्यात आलेले आहे. अशा रीतीने हे अतिशय छोटेखानी मंदिर असले तरी ह्याची रचना काहीशी वेगळी असून हे इतिहासाचा एक छान अमूल्य असा ठेवा आहे. ह्या मंदिराला आपण पूर्णपणे बाहेरच्या बाजूने प्रदक्षिणाही घालू शकतो आणि येथून आपल्याला या सभागृहाच्या रचनेमध्ये असणारी समोरासमोरची द्वारे देखील नीटपणे पाहता येतात. महादेवाला वंदन करून शिवमंदिरातून उत्तरेच्या दिशेने काही थोडे अंतर चालून आले की आपण एका उद्ध्वस्त बुरुजापाशी येऊन पोहोचतो. या बुरुजाची अवस्था फारच दयनीय झालेली आहे. या बुरुजावर असलेल्या तटबंदीच्या फांजीचे आणि जंग्यांचे संपूर्ण बांधकाम साफ पडून गेले आहे. पण येथे आजही मराठ्यांचा अभिमान जागृत करणारा भगवा तितक्याच त्वेषाने फडकत आहे. या बुरुजावरून आपण किल्ल्याच्या उत्तरेला काहीशा खालच्या बाजूला असणारा सपाट भाग म्हणजेच किल्ल्याची माची, जिला काळकाईचे ठाणे ह्या नावाने ओळखले जाते, अशी ही सुंदर अशी माची पाहू शकतो. या माचीच्या पलीकडे सर्वत्र आपल्याला सह्याद्रीच्या मुख्य डोंगर रांगेमध्ये पसरलेले अतिशय विशाल असे सदाहरित जंगल दिसत राहते आणि एकूणच हा देखावा फारच सुंदर असा असतो. तर ह्या भगव्या झेंड्याच्या ध्वजस्तंभाकडून आपल्याला एक छोटासा दगडी जिन्यांचा मार्ग या माचीवर आणून सोडतो. हा जो मार्ग आहे हा अतिशय तीव्र उताराचा असून ह्या मार्गातल्या बऱ्याचशा पायऱ्या मोडून पडल्या आहेत. त्यामुळे मी येथे येणाऱ्या सर्व इतिहासप्रेमी रसिकांना सांगेन की अतिशय काळजीपूर्वक ह्या मार्गावरून चालत या. ह्या अवघड अशा पायऱ्या उतरून आपण जेव्हा माचीच्या भागात पोहोचतो तेव्हा आपल्याला जाणवते की ही अरुंद माची दुतर्फा दगडी बांधकामाने अतिशय मजबूत करण्यात आलेली आहे. पाठी वळून पाहिले असता आपल्याला आपण ज्या बुरुजाच्या पायऱ्यांवरून उतरलो त्या बुरुजाचे बांधकाम आणि त्याची भव्यता आज उद्ध्वस्त स्वरूपातही अतिशय चांगल्या रीतीने नजरेस पडते. आता आपण माचीच्या उत्तर टोकाकडे जाता जाता नीट निरीक्षण केले असता आज येथे तटबंदीच्या वरचा भाग जरी दिसत नसला तरी कोणे एकेकाळी येथे असणारे मजबूत दगडी तटबंदीचे अवशेष आपल्याला जागोजागी दिसतात. येथे आपल्याला एका बुरुजामध्ये तोफा बंदुकांच्या जंग्या देखील अतिशय उद्ध्वस्त स्वरूपात अखेरच्या घटका मोजताना दिसतात. येथून आपला माचीच्या दुसऱ्या भागात प्रवेश होतो. येथे आपल्याला असणारी कोणेकेकाळची द्वार चौकट देखील नीटपणे ओळखता येते आणि आता आपण माचीच्या अखेरच्या टप्प्यात येऊन पोहोचतो. मित्रांनो, आता आपण वासोटा किल्ल्याच्या सर्वात उत्तरेच्या टोकाला उभे आहोत. आपण येथून माझ्या उजव्या बाजूला साधारणपणे 2500 फूट खोलवर असलेलं कोकण बघू शकतो आणि इथून कोकणचा रत्नागिरी जिल्ह्यातील चिपळूण तालुक्याचा नयनरम्य नजारा पाहून जेव्हा आपण माझ्या डाव्या बाजूला बघतो तेव्हा या डाव्या बाजूला आपण सातारा जिल्ह्यातील जावळी तालुक्यातील कोयना धरणातील व्याघ्र प्रकल्पाच्या जंगलाचा नजारा बघू शकतो. महाराष्ट्रातला हे सह्याद्रीमधलं
उत्तर दक्षिण दंडावरचं असं वैशिष्ट्यपूर्ण टोक आहे की जिथून तुम्ही एकाच वेळेला एका बाजूला घाटावरचा सातारा आणि दुसऱ्या बाजूला कोकणामधला रत्नागिरी असे दोन्ही जिल्हे बघू शकतात. आणि महाराष्ट्राच्या भौगोलिक रचनेचे जे वैशिष्ट्य, कोकण 2500 फूट खाली, मधोमध सर्वोच्च सह्याद्री आणि साधारणपणे 1000 फूट वर असलेला घाट, असं येथूनच पाहू शकता. तर येथे सुद्धा तुम्ही जेव्हा नीट बघाल तेव्हा या उत्तर टोकाला तटबंदीच्या पायाचे दगड तुम्ही बघू शकता. कोणे एकेकाळी इथे अतिशय भव्य बलाढ्य असा बुरुज असावा जो ह्या उत्तर टोकाची रक्षा करत असावा. आणि त्याचबरोबर ह्या टोकावरून तुम्हाला इथे साधारणपणे 2 त्रिकोणी वैशिष्ट्यपूर्ण कडे दिसत असतील. ह्याच्यापैकी जो उजव्या बाजूचा दूरचा जो त्रिकोणी कडा आहे तो कडा म्हणजेच नागेश्वराची गुफा म्हणून ओळखला जातो. त्याच्यामध्ये श्री महादेव नागेश्वराचं पवित्र शिवलिंग गुफेमध्ये स्वयंभू स्वरूपात आहे. असे म्हटले जाते की 365 दिवस त्याच्यावर जलाभिषेक होत असतो. मार्च एप्रिल महिन्यात सुद्धा अखंड झऱ्यातील थेंब थेंब पाण्याची धार नागेश्वराच्या शिवलिंगाला जलाभिषेक करत असते. तेथे देखील जाता येते, पण तेथे जाणारा मार्ग फारच घनदाट आणि कड्याकड्याच्या अतिशय कठीण जागेतून जातो. त्यामुळे ह्या एपिसोडमध्ये तरी आम्ही तुम्हाला ती नागेश्वराची गुफा दाखवू शकत नाही. पण वासोट्याने येथे आपल्या उरामध्ये काय काय इतिहासाची पानं लपवलेली आहेत ती मात्र ह्या किल्ल्याचं स्थळदर्शन करताना मी तुम्हाला जरूर उलगडून दाखवतो. अशा रीतीने उत्तरेच्या बाजूला असलेल्या काळकाईचे ठाणे या नावाने प्रसिद्ध असलेल्या ह्या माचीचं दर्शन करून आता आपण जेव्हा परत उलट दिशेने मुख्य भागाकडे जाण्यासाठी मागे येतो तेव्हा आपल्याला ह्या द्वाराची चौकट नीटपणे पाहता येते. त्याचबरोबर येथून वासोटा किल्ल्याच्या अंतर्गत भागाचे अतिशय सुंदर असे दर्शन आपल्याला करता येते. आणि येथून परत येताना आपल्याला जाणवते की वासोटा किल्ल्याच्या मुख्य डोंगर आणि काळकाईचे ठाणे याच्यामधला हा अरुंद नैसर्गिक डोंगराचा भाग अतिशय खुबीने बळकट करून तटबंदीचे आणि दरवाजांचे बांधकाम करून प्राचीन काळच्या दुर्ग स्थपतींनी वासोटा डोंगराच्या ह्या उत्तर भागाचं विशेष संरक्षण केलेलं आहे. आणि त्याचबरोबर त्यांनी ह्या अरुंद भागाचा अतिशय चांगल्या रीतीने वापर करून किल्ल्याच्या लष्करी वास्तुशास्त्राच्या दृष्टीने जास्तीत जास्त कठीण दुर्गमपणे कसा उपयोग करता येईल याचेही आदर्श उदाहरण आजही आपल्यापुढे ठेवलेले आहे. त्यामुळे प्राचीन काळच्या दुर्गस्थपतींच्या ह्या अभियंत्याच्या कौशल्याला सलाम करून आपण परत एकदा वासोटा किल्ल्याच्या मुख्य दुर्गाच्या विभागामध्ये येण्यासाठी उलट फिरतो. येथे आपल्याला या भव्य बुरुजाच्या बाजूला असलेल्या अतिशय वाईट अवस्थेतल्या पायऱ्यांचं देखील चांगल्या रीतीने दर्शन करता येतं. आणि बुरुजावर फडकणारा भगवा पाहून आजही छत्रपती शिवाजी महाराजांना आपण येथूनच त्रिवार वंदन करतो. येथून किल्ल्याच्या मुख्य भागात आल्यावर हनुमानाच्या मंदिराच्या पुढे आपल्याला किल्ल्यातील एक अजून महत्त्वाचा अवशेष अतिशय विपन्न अवस्थेत दिसतो. येथे काही पायऱ्यांचं दर्शन होतं. येथे जेव्हा आम्ही रिसर्च करत होतो तेव्हा दुर्ग भरारी या संकेतस्थळावर आम्हाला अशी माहिती मिळाली की येथे बुजून गेलेली पायऱ्यांची विहीर आहे जी चौकोनाकृती आहे. पण आता काही वरच्या पायऱ्याखेरीज आतमधली संपूर्ण रचना आपण पाहू शकत नाही, कारण येथे प्रचंड झाडझाडोरा माजलेला आहे. स्थानिकांच्या मान्यतेनुसार ही आपत्कालीन परिस्थितीमध्ये किल्ल्यातून बाहेर पडण्यासाठी असलेल्या भुयाराची रचना असून त्याचे दुसरे तोंड किल्ल्याच्या पहिल्या हत्ती दरवाजापाशी उघडते. पण ही लोककथा असून प्रत्यक्षात दुर्गभरारी संकेतस्थळाच्या नोंदीप्रमाणे येथे पायरी विहीर म्हणजे स्टेपवेल असण्याची दाट शक्यता आहे. 2, 3 मित्रांनो, वासोट्याच्या दुर्गदर्शनामध्ये हा एक महत्त्वाचा स्थलविशेष आता मी तुम्हाला दाखवत आहे. ह्याला चुन्याच्या घाण्याचे चाक असं म्हणतात आणि ही जी पूर्ण गोलाकार रचना दिसते त्याला चुन्याचा घाणा म्हणतात. हा चुन्याचा घाणा आपल्याला दरेक किल्ल्यावर पाहायला मिळतो.
ह्या चुन्याच्या घाण्याद्वारे जुन्या काळी किल्ल्याच्या बांधकामासाठी लागणारा चुना मळला जात असे. ह्यामध्ये शंखशिमले, लाईमस्टोन आणि काथ्या, त्याचबरोबर खैराच्या झाडाची साल आणि गूळ यांचं मिश्रण येथे ठेवून ह्याच्यावरून बैल किंवा माणसांच्या सहाय्याने हा अवजड दगडी चाक फिरवून तो चुना अतिशय पावडर स्वरूपात मळला जात असे आणि गुळाच्या चिकटपणामुळे चुना एकजीव होऊन त्याचं घट्ट मिश्रण ह्या अवघड किल्ल्यांच्या बांधकामात वापरलं जाई. स्थानिक मान्यतेनुसार वासोटा किल्ला हा शिवरायांच्या काळामध्ये कैदखाना म्हणून वापरला जात असे. तेव्हा ह्या चुन्याच्या घाण्याद्वारे कैद्यांना सक्त मजुरीची शिक्षा देऊन त्यांच्याकडून चुना मळून घेतला जात असे. अर्थात याला काही ऐतिहासिक प्रमाण नाही, पण ह्या भागामध्ये ही लोककथा प्रसिद्ध आहे की ह्या कैदखान्यातील चुन्याच्या घाणीच्याच भीतीने कोणे एकेकाळी अरबस्थानातील अरबांनी कोकणामध्ये टोळधाड घालणे बंद केलेली. तर अशा रीतीने हे वासोटा किल्ल्यावरचं एक महत्त्वाचं ऐतिहासिक स्थळ आहे. आता येथून आपण आपलं स्थळदर्शन दक्षिणेकडे सुरूच ठेवूया. चला. चुन्याचा घाणा पाहून आपण जेव्हा दक्षिणेकडे पुढे येतो तेव्हा आपल्याला वासोटा किल्ल्यावर असणारा सर्वात मोठा जलसाठा दृष्टिक्षेपात येतो. ही मूळच्या 2 खोदीव खडकामधल्या टाक्यांची रचना असून ही फारच प्राचीन काळातली असण्याचा अंदाज करता येतो. पण ऐतिहासिक काळातच जसजसं वासोटा किल्ल्याची गरज वाढत गेली तसतसं ह्या खोदीव टाक्यांवर चिऱ्यांच्या दगडांची भिंत उभारून ह्या खोदीव टाक्यांच्या पाणी साठवणुकीची क्षमता वाढवण्याचा देखील प्रयत्न केला गेलेला आपण येथे पाहू शकतो. अर्थात आता ह्या पाण्याची अजिबात निगा न राखली गेल्यामुळे ह्याच्यामध्ये प्रचंड प्रमाणात माती आणि गाळ साठलेला देखील आपल्याला पाहता येतो. पण इतिहासाची एक महत्त्वाची खूण म्हणून वासोट्यावरचं हे वैभव नक्कीच आपण पाहू शकतो. चुन्याचा घाणा पाहून झाल्यावर येथून पुढे जाणारी वाट आपल्याला वासोट्याच्या शेवटच्या अशा स्थलदर्शनाकडे घेऊन जाते. हे शेवटचे स्थलदर्शन इतिहासाच्या शेवटच्या टप्प्याशी देखील संबंधित आहे. त्यामुळे आता आपण 1808 साली बापू गोखल्यांनी पंतप्रतिनिधींकडून हा किल्ला जिंकून घेतल्यावर काय काय घडले ते पाहूया. याच्याच पुढे वासोट्याच्या नशिबी फार काळ स्वातंत्र्य टिकले नाही, कारण 1803 पासूनच दुसऱ्या बाजीरावाच्या नादानीमुळे मराठा राज्यात इंग्रज हातपाय पसरू लागतात. पुढे पुढे या इंग्रजी अजगराच्या कराल विळख्यात मराठी शाही पुरती अडकते. नादान पेशवा, आपापसात भांडणारे सरदार, आपल्या जहागिरी वाचवणारे स्वार्थी जहागीरदार यांच्यामुळे इंग्रजांसमोर एकजुटीने एक दिलाने कोणीही उभे राहत नाही. अगदी शेवटी 1817 साली खडकीच्या लढाईआधी दुसरा बाजीराव प्रतापसिंह महाराज छत्रपती व त्यांच्या राजकुटुंबाला काही महिने वासोट्यावर स्थलांतरित करतो. पण इंग्रजी फौजांपुढे त्याचे फारसे काही न चालल्यामुळे महाराजांना परत साताऱ्यात आणण्यात येते. जानेवारी 1818 पासून ब्रिगेडियर जनरल थॉमस मनरो, जनरल स्मिथ, कॅप्टन प्रिझर, कॅप्टन प्रॉथर यांच्या नेतृत्वाखाली इंग्रजी फौजांचे 4 ते 5 विभाग महाराष्ट्रातील किल्ल्यांच्या ताब्यात घेण्यासाठी लष्करी हालचाली सुरू करतात. पेशव्यांच्या मुख्य फौजांचे मैदानावर पराभव झालेले असतात. सर्व सरदारांचं आपापसात ताळमेळ नसतो. बाहेरून कुमक येतील याची आशा नसते. शिस्तबद्ध इंग्रजी फौजांशी लढेल, मराठा फौजांना दिशा देईल असे नेतृत्वच उरले नसते. ही परिस्थिती बहुतेक किल्लेदारांना पक्की ठाऊक असल्याने बरेच किल्ले न लढता शरणागती पत्करतात. पण काही किल्ले निकराने एकाकी भांडतात. त्यात वासोट्याचा क्रमांक लागतो. 10 फेब्रुवारी 1818 अजिंक्यतारा इंग्रज ताब्यात घेतात आणि 31 मार्च 1818 रोजी कर्नल ह्युएटच्या नेतृत्वाखाली इंग्रजी तुकडी मेट इंदौलीला पोहोचते. इंग्रजी फौजा एप्रिल पासून किल्ला वेढायला सुरुवात करतात. 5 एप्रिल 1818 रोजी बापू गोखल्यांप्रमाणेच इंग्रज देखील जुन्या वासोट्यावर तोफा चढवून गोळे डागायला सुरुवात करतात. इंग्रजांचे सार्वभौमत्व स्वीकारावे लागलेले सातारचे छत्रपती प्रतापसिंह राजे भोसले पण इंग्रजी फौजेत असतात. वासोट्याच्या पायथ्याशी युद्ध सुरू होते.
एवढ्या आडबाजूला अरण्यातील किल्ल्यावर इंग्रजी फौजा मुद्दाम येण्याचे कारण म्हणजे 1817 सालच्या मराठा इंग्रज युद्धात कॉर्नेट हंटर आणि कॉर्नेट मॉरिसन या 2 इंग्रज अधिकाऱ्यांना हैदराबादवरून पुण्याला येत असता मराठा फौजा पकडून पहिल्यांदी कांगोरी किल्ल्यात आणि नंतर वासोट्यावर कैदेत ठेवलेले असते। त्यामुळे ह्या 2 इंग्रजी ऑफिसरांना सोडवण्यासाठी मुद्दाम खास इंग्रजी तुकडी वासोट्यावर हमला करते। इंग्रजी तोफगोळ्यांनी अचूक मारा साधत सदर व किल्लेदार वाडा फोडला जातो। त्यामुळे अवघ्या 3 दिवसात 7 एप्रिल रोजी किल्लेदार भास्कर पंत इंग्रजी फौजांपुढे शरणागती पत्करतात। ग्रँड डफ या इंग्रजी अधिकाऱ्याच्या नोंदीनुसार वासोटी किल्ल्यावर 2 लाखाची लूट आणि सातारा छत्रपतींचे 3 लाखांचे जड जवाहीर इंग्रजांच्या ताब्यात येते। 7 एप्रिल 1818 नंतर वासोटा किल्ल्याचे लष्करी व राजकीय महत्व अस्ताला जाते व वासोटा इंग्रजी साम्राज्याचा भाग बनतो। तर मित्रांनो, आपण मगाशी वासोटा किल्ल्याचा उत्तरेचा कडा बघितला आणि तेथून सह्याद्रीची वैशिष्ट्ये जाणून घेतली। तसाच प्रमाणे हा वासोट्याचा दक्षिणेचा बाबूकडा म्हणून प्रसिद्ध आहे। येथून समोर दिसणारा जो डोंगर आहे तो जुना वासोटा किल्ला म्हणून ओळखला जातो। तत्कालीन रिवाजाप्रमाणे वासोटा किल्ल्यावरील अतिशय महत्त्वाचे राजकीय कैदी तिथे ठेवले जात असत अशी लोककथा या भागामध्ये प्रसिद्ध आहे। अर्थात याला काही ऐतिहासिक पुराव्यांचा आधार नाही, पण येथून आपल्याला कोकणाचे, सह्याद्रीचे आणि सर्वच महाराष्ट्राचे अतिशय सुंदर निसर्गचित्र अनुभवायला मिळते आणि कदाचित पावसाळ्यात येथून कोसळणारा जलप्रपात अतिशय पाहण्याजोगा असेल, पण पावसाळ्यामध्ये अतिशय वाईट वातावरणामुळे वासोटा किल्ल्यावर येणं जवळपास अशक्यप्राय असतं। पण इतर ऋतूमध्ये मात्र उन्हाळा सोडता वासोटा किल्ला सर्व ऋतूत पाहता येण्याजोगा आहे। तर तुम्ही नोव्हेंबर-डिसेंबरपासनं ते मार्च महिन्यापर्यंत वासोटा किल्ल्यावर कधीही फिरण्यासाठी येऊ शकता आणि छत्रपती शिवाजी महाराज आणि मराठा साम्राज्याच्या वैभवशाली इतिहासाला उजाळा देत देत ह्या किल्ल्याचे स्थळ दर्शन करू शकता। तर मित्रांनो, अशा रीतीने आपण किल्ले वासोटा ह्या किल्ल्याची सफर पूर्ण केली। याला व्याघ्रदुर्ग का म्हणतात हे तुम्ही आता अनुभवलंच असेल। तर असा हा महाराष्ट्रातला अतिशय दुर्मिळ असा वनदुर्ग प्रकारातील किल्ला आपण त्याच्या इतिहासासह अनुभवला। छत्रपती शिवाजी महाराजांनी इंग्रजांना कशी अद्दल घडवली तेथपासनं ते राजाराम महाराजांना या व्याघ्रगडाने कसा आश्रय दिला ते देखील पाहिले आणि त्याच्यानंतर पेशवाईच्या अखेरीस मराठ्यांच्या दुर्दैवी भांडणांच्या नंतर ह्या किल्ल्याचा इंग्रजी साम्राज्यापुढे कसा बळी गेला ते देखील आपण बघितले। त्याचबरोबर ह्या किल्ल्याचा अतिशय दुर्मिळ असा बाबूकडा बघितला, कोकणात झेपावणाऱ्या खोल दऱ्या बघितल्या आणि कोयनेच्या शिवसागर जलाशयाची अतिशय सुंदर सफर केली। तुम्हाला हा टोटल अनुभव कसा वाटला हे तुमच्या प्रतिक्रियातनं आम्हाला नक्की कळवा। तुम्हाला हा व्हिडिओ आवडल्यास आपल्या परिचितांना अवश्य फॉरवर्ड करा आणि ही ऐतिहासिक माहिती महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात पोहोचवण्यासाठी आम्हाला मदत करा। मराठी मातीमधले किल्ले, मंदिरे, लेणी यांची पुराव्यांवर आधारित अस्सल ऐतिहासिक माहिती जाणून घेण्यासाठी आमचे चॅनल सबस्क्राईब करा, जेणेकरून पुढच्या नव्या भागाचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळू शकेल। पुन्हा भेटूया महाराष्ट्राच्या पुढच्या स्थळावर। तोपर्यंत सह्याद्री नेचर ट्रेल्सचे व्हिडिओ पाहत राहा। धन्यवाद।